इकडे वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणाचा राजकीय वरिष्ठ हस्त आहे याची चर्चा सुरू असताना खेडकर कुटुंबियांचे पंकजा मुंडेंसोबत असलेले संबंध समोर आले। पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलंय। 3 ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केलेला होता। त्याचबरोबर दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे 5 वर्ष भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। दरम्यान या संदर्भातली भूमिका जाणून घेण्यासाठी एबीपी माझा सातत्याने पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, मात्र अजूनही संपर्क होऊ शकलेला नाहीये। पुढची बातमी पाहूयात। पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक खेडकरांच्या बंगल्यावरती दाखल झालं। खेडकर कुटुंबाच्या शोधासाठी पोलीस सध्या ॲक्शन मोडवरती असल्याचे दिसून येत आहेत। खेडकरांचे फोन बंद आहेत, ठाव ठिकाणा लागत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भामध्ये पोलिसांची प्रतिक्रिया काय आपण पाहूया। त्यांचे मोबाईल स्विच ऑफ लागतात। आम्ही या घरी यावेळी आलेलो आहोत। काल सुद्धा आमची टीम येऊन गेलेली आहे। आम्ही त्यांना शोधत आहोत। मिळून आल्यानंतर आम्ही त्यांची कायदेशीर चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू। सर मोबाईल लागतात त्यांचे मोबाईल स्विच ऑफ लागतात। दरम्यान पूजा खेडकर यांनी पुन्हा तेच जुनं उत्तर दिलंय। मी माझं म्हणणं कमिटीच्या समोर मांडेन। जे काही आरोप असतील, ज्या काही तक्रारी असतील त्या संदर्भात मीडिया समोर बोलणार नाही असं त्यांनी म्हटलंय। लेकिन मैम लेकिन आपके साथ आपका परिवार फरार है, एलिगेशंस लगातार लगते जा रहे हैं, आपके पिता फरार है, इस पे क्या कहेंगे? आप जो भी कहेंगे मैं वही आपको फिर से कह रही हूँ कि इस इशू में मैं अभी कमेंट नहीं कर सकती। द सिविल सर्विस रूल्स डू नॉट प्रॉपर। लेकिन आपके परिवार वाले बहुत से ऐसे नियम परिवार वाले बात हो रही है, इसको लेकर आपके परिवार वाले लग रहे हैं। मैम परिवार वाले मैम सिविल सर्विस के बाकी जो रूल है एप्लीकेबल नहीं थे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2 मन शुद्ध तुझं। होई मन शुद्ध